पुरोगामी महाराष्ट्रानं शर्मेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली। शेतात काम करत असताना 60 वर्षांच्या बालाजी वाढेंना साप चावला। त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिथल्या सरकारी महिला डॉक्टर यमुना माडावी यांच्या उपस्थितीतच बालाजी वाढे यांच्यावरती गावठी उपचार करण्यात आले। मात्र डॉक्टर यमुना माडावी यांनी साप विषारी होता की बिनविषारी यावर काथ्याकूट करत 2.5 तास प्रथमोपचार केलेच नाहीत अशी तक्रार आहे। हे कमी म्हणून की काय रुग्ण सहाय्यक सुरेश देशमुख यांना सांगून बालाजी वाढे यांचं विष मंत्रानं उतरवण्याचा प्रयत्नही केला गेला। त्यांना कडुलिंबाचा पाला खाऊ घेतला गेला। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे योग्य वेळी उपचार मिळू न शकल्यानं अखेर उपजिल्हा रुग्णालयातच बालाजी वाढे यांचा तडफडून मृत्यू झाला। यायला तपासाल पाठीवरती आहे काही गोटा चावला त्याचा मालकाने सांगून तसेच मालकाने गाडीत टाकून आम्हाला आवाज मारून गाडी मिळाली। या सरकारी डॉक्टरांनी औषध उपचार बरोबर केला नाही का? फक्त 2 इंजेक्शन दिली, एक हातात दिली, एक कमरेला दिलं, सलाईन लावली, त्यावर टाकायची। लिंबाचा पाला चावला, 2 वेळ पाला दिला, 1 वेळ पायावरून उतरवून फेकला आणि टावेल पायाचा कर घेऊन हे सोडला, तो उतरून झटकला बाहेर, 2 वेळ पाला दिला। बांधून होता तो, गाठ बांधून होती का इथं पायाला, ती सोडली अशी नाही इकडे फेकलं मी। मला त्याच्यातलं काही समजतही नाही। मॅडमला माहीत सर, मॅडमनी सांगितलं म्हणून मी आणलं। दरम्यान झी24 तासने बातमी दाखवल्यानंतर चंद्रपूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे। वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर यमुना माडावी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे। सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे त्यांना सध्या, कारण की कारवाई करण्यासाठी तो त्या प्रकरणामध्ये किती दोषी आहे, कसा दोषी आहे याचा एक अहवाल बनवावा लागतो, चौकशी करावी लागते। त्या चौकशी अहवालामध्ये जे तथ्य येतील डिटेल म्हणजे दोन्ही बाजूचे ते बघून, फुटेज बघून आणि तुमचे कागदपत्र बघून, तर त्यासाठी आम्ही कमिटी स्थापन करणार आहोत। ते कमिटी जी आहे तर ते आमच्या जिल्हा स्तरावरचे एक फिजिशियन राहतील आणि एक आरएमओ राहतील आणि आणखी एक पुन्हा दुसरा एखादा वैद्यकीय अधिकारी, क्लास 1 वैद्यकीय अधिकारी, अशा आम्ही त्याची एक कमिटी स्थापन करणार आणि कमिटी स्थापन केल्यानंतर ती उद्या येईल कदाचित आणि उद्या आल्यानंतर याची पुन्हा सगळ्यांची बयानं होणार आणि सगळे डॉक्युमेंट ते जमा करणार आणि त्यानंतर ते एक निष्कर्ष काढणार। तो निष्कर्ष काढल्यानंतर तो निष्कर्ष आम्ही आमच्या डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टरकडे पाठवणार आणि ते तिकडे पाठवल्यानंतर मग त्याच्यावर ते डिसिजन घेणार की याच्यावर आता याच्यावर म्हणजे फायनल कारवाई काय करायची। आम्ही प्राथमिक कारवाई म्हणून त्यांना एका रजेवर पाठवलेलं आहे। हे सगळं खरं तर खूप धक्कादायक आहे। आदिवासी भागात, ग्रामीण भागामध्ये डॉक्टर नुसतेच आरोग्य दूत नाही तर त्याने अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये देखील, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या विरोधात काम करण्याची आवश्यकता असताना डॉक्टरांनीच अशा पद्धतीचं हे काम केलंय। आपल्याबरोबर मुक्ता दाभोलकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पण एकूण हा जो सगळा प्रकार आहे हा जर आपण पाहिला तर किती सगळा धक्कादायक आहे। एका डॉक्टरकडे उपजिल्हा रुग्णालयामधल्या एक रुग्ण दाखल होतो आणि डॉक्टरांकडून हे सगळं अशा पद्धतीची वागणूक पाहिल्यानंतर खरंच धक्का बसतो। मुक्ता दाभोलकर आपल्याबरोबर आहे। मुक्ता, मी आधी घडलेली घटना थोडीशी आपल्याला सांगू इच्छितो। ती म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये हे पेशंट आले, त्यांना साप चावलेला होता। बालाजी वढे ही त्यांचं नाव आहे आणि वरोऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना आणण्यात आलं। यमुना माडावी ज्या सरकारी डॉक्टर आहेत तिथल्या उपजिल्हा रुग्णालयामधल्या, त्यांनी 2.5 तास साप विषारी की बिनविषारी यावर काथ्याकूट केला आणि प्रथमोपचारही केले नाही। त्यांना लिंबाचा पाला खायला घातला, तंत्रमंत्राचे उपचार केले गेले। म्हणजे खरं तर डॉक्टरना असं का करावं हे धक्कादायक आहे। पण ज्या भागात खरंच डॉक्टरांकडून प्रबोधन व्हायला हवं त्या डॉक्टरांनीच अशा पद्धतीनं हे सगळे मंत्रतंत्राचे उपचार केल्यानं हा रुग्ण दगावलाय। काय सांगाल आपण? लाखो कोट्यवधी लोक आता ऐकत असतील आपल्याला। अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये डॉक्टरांनी काम करणं खरं तर या भागात गरजेचं आहे। अनेक डॉक्टर नाही, 99% डॉक्टर असं करतातही, पण या एका घटनेवरती काय प्रतिक्रिया आपली? ही फार भयंकर घटना आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याखाली आता सर्पदंश झालेला असताना उपचारांपासून रोखणे हा कायद्याने गुन्हा आहे। म्हणजे असं त्याच्याबाबत म्हणता येईल की तुम्हाला जर वाटतं की मंत्रतंत्राच्या उपचारांनी बरं वाटतं तर तुम्ही एका बाजूला मंत्रतंत्राचे उपचार करा, पण तरी तुम्ही प्रतिसर्प विष देऊन ताबडतोब
वैद्यकीय उपचार मात्र सुरूच करायला पाहिजेत किंवा जे प्रथमोपचार असतील ते करणं अनिवार्य आहे. म्हणजे त्या माणसाच्या मनाला बरं वाटतं म्हणून बाकीच्या उपचारांची त्यावेळेची गोष्ट जस्टिफाय करता येऊ शकते, पण खरा उपचार हा प्रतिसर्पविष किंवा त्याच्या प्रथमोपचाराची सुरुवात हाच असणार आहे. हे लक्षात घेऊन या संदर्भातली वर्तणूक गरजेची आहे. आणि हे या घटनांना प्रसार माध्यमातूनच तोंड फुटलं तर त्या बाहेर येतात. अन्यथा अशा अनेक घटना आपल्या ग्रामीण भागामध्ये घडत असतात की साप चावल्यावरती मुळात हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या आधीच मांत्रिकाकडे घेऊन जाणं आणि तिथं सगळे उपचार करून झाल्यावर काही वेळाने हॉस्पिटलमध्ये येणं. इथं तर त्याच्यापेक्षा विपरीत घडलंय की लोक घेऊन आलेत परंतु डॉक्टरांनी त्याचा कॉग्निझन्स घेतलेला नाहीये जसं घ्यायला पाहिजे तसं. मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रबोधनाची गरज आहे याबद्दल. आणि जे लोक असा उपचार करतात त्यांचा बंदोबस्त देखील करण्याची गरज आहे. कारण त्यातून समाजामध्ये अशी एक भावना निर्माण होते की काही लोक असतात बुवा की जे सापाचं विष बरं करू शकतात. आणि कदाचित या डॉक्टरच्या मनाची पण अशी समजूत होती का काय अशी मला शंका वाटते. तर त्यामुळे ताबडतोब अशा खोट्या उपचार करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करणं देखील गरजेचं आहे. मुक्ता, या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर अशा का वागल्या हेच खरं तर कळायला मार्ग नाही. कारण सीसीटीव्ही फुटेज आहे, त्या फुटेजमध्ये स्वतः येऊन बेडवर झोपलेला रुग्ण दिसतोय, पण 2.5 तास त्याच्यावरती उशीर केला उपचार करायला आणि तो दगावलाय. खरं तर आमचे डॉक्टर बंधू भगिनी ग्रामीण भागामध्ये या सगळ्या विषयावरती मोठी जनजागृती करतात. कुठल्याही तंत्रानं मंत्रानं मांत्रिकाकडून मारुतीच्या देवळात सापाचं विष उतरत नाही. प्रतिसर्पविष हाच त्यावर उपाय आहे. आपण तातडीनं सरकारी रुग्णालयामध्ये जा असं आपण पुन्हा पुन्हा सांगूयात. पण या डॉक्टरांनी असं का केलं, 2.5 तास वाया घालवले आणि हा रुग्ण का दगावला याची चौकशी आता या बातमीनंतर एक समिती नेमली ती करणार आहे. धन्यवाद, आपण बोलात मुक्ता आमच्याशी त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.